फायनली आमचा मित्र आलेला आहे आणि त्यांनी शॉट केलेला कुठेतरी काहीतरी शॉट करायचा. भाऊ वडापाव खात होता, समोसा खात होता, 3-4 जण होते. तर वडापावची बॉटल झाप केलेली. इथे कसं आतमध्ये आहे ना एकदम ते काय. हा येईल ना मी बोलायला गेलो तुझा. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर टायटल वरून तुम्हाला समजलं असेल की आपला या ब्लॉग मध्ये आपण काय पाहणार आहोत. तर आपण निघालोय आपल्या बाप्पाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पेन हमरापूर इथे. तर ऍक्च्युली भरपूर अगोदरच आम्हाला जायचं होतं बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी, कारण की तुम्हाला हवी तशी मूर्ती पाहिजे असेल तर ते तुम्हाला अगोदरच 4-5 महिने अगोदरच तुम्हाला जाऊन सांगावं लागतं. तर तेव्हा नाही जमलं, पण लेट पण थेट आम्ही चाललोय आता हमरापूर येथे. आपल्या ओळखीचेच आहेत, एक नातेवाईकच आहेत आपले. तर तिथे जाऊन आपण बाप्पा बघणार आहोत, किती मूर्त्या आहेत तिथे, कशा प्रकारे नवीन आजकाल कसं डिझाईन पॅटर्न नवीन नवीन येतात, की कशा प्रकारे रंग कलर्स वगैरे. तर आखणी वगैरे काय इम्प्रूव्हमेंट झाली अजून त्याच्यामध्ये, म्हणजे आहे तर उत्तमच आहे तिथे. पण आपण अजून आज जाऊन बघणार आहोत की कशा प्रकारे नवीन नवीन काय बोलू शकतो आपण त्याला. 1 hour later. कहना क्या चाहते हो. आपण आपण बघणार आहोत की नवीन पॅटर्न्स, कशा पॅटर्न्स नाही म्हणू शकत आपण त्याला, कलाकारांनी नवीन काय कला त्याच्यामध्ये आत्मसात उतरवली आहे, तर ही आपण बघणार आहोत. तर जाऊयात आपण हमरापूरला मध्ये गेल्यावरती आपण सर्व बघूया मूर्त्या कशा कशा आहेत यावेळेस, काय स्थिती आहे तिथली. तर भेटूया डायरेक्टली हमरापूर येथे. आम्ही निघालेलो 2 तास अगोदर, 10 वाजता. आता आम्हाला वाजलेत 10 नव्हतं, 9:30 वाजता निघालेलो, आता वाजलेत 11:30. 11:08 झाले. 11:08 ना 11:08 झाले. भावानी 1.5 ते 2 तास खाल्ले ना आपल्या इथे. मी खाल्लं. अजून आम्ही आमच्या मेरी गलती है. ले मेरी गलती है. ले मेरी गलती है. अरे कहना क्या चाहते हो. मी अजून इथून बाहेर ना निघालोय. कधी जायचो, कधी पोचायचो, कधी यायचो, कधी पसंत करायचो बाप्पाची मूर्ती. असोत अशा छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात, त्याला घाबरायचं नाही, त्याला लढून पुढे जायचं. अरे प्रॉब्लेम कसा ते तरी सांग. प्रॉब्लेम असं झाला की आमच्या गाडीमध्ये होते 2 पंक्चर प्लस भावाचा वॉल पण गेला होता. वॉल पण चेंज केला आम्ही, आणि नेहमीप्रमाणे फ्युल टॉप अप तो करायचाच होता. तर ठीक आहे, असो अशा अडचणीवरती मात करून आता आम्ही फायनली निघालोय. तर भेटू लवकरच हमरापूर येते. बघूया आपण तिथले थोडेफार कारखाने फिरूया की यावेळेस काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे. ऑन द वेची मजा पण. हा, ऑन द वेची मजा पण घेऊया. तुफान मस्त पाऊस चालू आहे, तुम्ही पुढे बघालच, मी तुम्हाला दाखवेलच मध्ये मध्ये. मस्त पाऊस चालू आहे, हिरवागार वातावरण, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, काय ते डोंगर, काय ती झाडी. तुफान. त्याला भेटूया. पुढचं दृश्य तुम्हाला मी दाखवतो, कसं आपल्याला ओव्हरऑल पाऊस आहे सर्व. बघितलंच असाल की किती सुंदर दृश्य दिसतंय. पावसाचं वातावरण आहे आज. खूप आपल्या भावाला ड्रायव्हिंग करताना पण मजा वाटते. एक शॉर्ट ट्रिपच होणार आहे ॲक्च्युली आमच्या आता ही, आणि कुठेतरी जाताना आम्हाला थोडंसं अपूर्ण वाटत होतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय. तर तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, पहिल्या ब्लॉगमध्ये पण आमचा अजून एक साथीदार आहे. तर तो ॲक्च्युली आता ऑफिसमध्ये आहे,
तर सहज त्याला फोन केला की आम्ही असं निघालो. आमचा प्लॅन पण ॲक्च्युली याने रात्री मला फोन केला की आपण जाऊया का उद्या. तर आम्ही यांच्याकडे जाणार आहोत ना, तर त्यांना फोन केला होता. तर ॲक्च्युली त्यांनी ऑलरेडी आम्हाला घाबरून ठेवले की मूर्तीचं बुकिंग आम्ही बंद केले वगैरे वगैरे. तर असो पण ते कसं जरा आपले जवळचेच नातेवाईक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला भेटून जाईल मूर्ती. तर सहज आमच्या मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं की आम्ही असं चाललोय, तर तू येणार का. तर सणी लागला ना आम्हाला सांगायला की भावा ऑफिसच्या खाली आहे, मी येतो खाली. कारण काम तर तो काय करत नाही. तर मित्र असावा तर असा की एका फोनवरती तयार झाला पाहिजे की भावा तू ये, मी लगेच निघालोय. तर पिक करूया. तुम्ही बघायलाच कोण आहे, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल, पण तरी पण तुम्हाला इंट्रो करून देईल तो आल्यानंतर. तर आपण जाऊया पहिला त्याला पिक करूया. थोडंसं आतमध्ये जावं लागणार आहे त्याला पिक करण्यासाठी, ऑन द वेच आहे. तर भेटूया त्याच्यासोबत आणि फुल धमाल करूया ब्लॉगमध्ये पण आपण, निसर्गाचा आनंद घेऊया. तर भेटूया त्याच्यासोबत. फायनली आमचा मित्र आलेला आहे आणि त्यांनी शॉर्ट केलेला आहे. कुठेतरी काहीतरी शॉर्ट करायचं सीन. भाऊ वडापाव खात होता, समोसा खात होता. 3-4 जण होते मित्र, ऑफिसचे मित्र होते. तर वडापावाची बॉटल जाप केलेली चुकून आलेली आहे गाडीमध्ये त्याच्या. तर आता आम्ही परत द्यायला चालू, तुमच्या समोरच येतो बघायला. तर पुन्हा आईच्या गावात काय चाललंय यांचं. आजा आजा आपला भाऊ इंट्रो दे. मायसेल्फ अंकुश पाटील, अंकुश शंकर पाटील, सुगंधा पण सेम लाईक शेखर महादेव जाधव लाईक रंजन ऑल्सो. प्लीज ओपन द डोर मॅन. चाललाय बघा, हा बघा चाललाय देण्यासाठी. बघा बॉटल जाप. हसतोय तो पाच वाला बघतोय बॉटल घेऊन. भाई मी ऑफिस बंक करून चाललोय खरं, पण कुछ नहीं होता. मॅनेजर पण नाही माझा. आयुष्य में कुछ तो तूफान चाहिए ना. तुफानी करते आपण हर बार. चल जाऊया, मजा करूया, फिरूया, गाऊया. पाऊस पडला आम्ही कोरच देतो का. तर भेटूया ऑन द रूट, दृश्य बघूया आणि मजा करूया. बाय. तर आपण पोहोचलेलो आहे अमरापूर येथे. बघा आपण चाललोय त्याच मेन रोडला चाललोय. इथून आतमध्ये एक हार्डली 2-3 किलोमीटर आतमध्ये आपल्याला जायचं आहे. लास्ट टाइम आपल्या लास्ट इयरचा गणपतीचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल, त्याच्यामध्ये तो एरिया तुम्ही बघितला असाल. तर पुन्हा एकदा आपण जाणार, तर बघूया आपण काय तिथे काय काय झालंय नवीन नवीन. तर तुम्हाला दाखवतो ऑन द वे. तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतीलच ऑन द वे. हे बघा इथे एक मिनिट. साई कला केंद्र, आरवी कला केंद्र, सगळी लाईनच आहे. तर पहा इकडे पण आहेत. खूप भारी वाटतंय. असं मूर्त्या बघितल्या की खूप मन भरून येते. असं वाटतं पाहतच राहावं. सर्वीकडे इथे लेफ्ट राईट तुम्ही जिथे बघाल डावीच्या साईडला तुम्हाला नुसती कारखाने दिसतील.
जायचं आपल्याला ते बघ हा आपल्याला बरोबर मी बघितलं तू लास्ट टाइम मी पाठवलेलं. तेव्हा आपल्याला तिथे जायचंय निलेश मितेश कला आर्ट्स. नितेश पाटील सॉरी गाडी भाऊ निघाला आपण पोहोचलोय बघा. अरे बिनलाज आहे अंक्या. ये ना हे असं काय ते कृतज्ञ मित्र. छत्री मी आणले त्याला मला छत्री घे स्वतः चालल्या छत्रीमध्ये. झूम करून काढ. भावाची बुट महाग आहेत भरपूर. हे कुठले आहेत? वुडलँड 15,000. हा व्हॅन हुसेन. व्हॅन हुसेन. मी आता कुठे घुसेन? व्हॅन हुसेन मनीष मार्केटची. इज्जत काढतोय बघ रे तुझी. या तेरा घर इसमें चले जाएंगे. हा हा समझा बरं. क्या? ये मग पहा आणि खुर्ची तर हे राहू दे इथं लटको. खुर्ची. छत्री नको आतमध्ये ठेव रे थोडी. इथे ठेव इथे. बादली हा, बादलीत ठेव. त्याच्यासाठीच असेल बादलीमध्ये. आतमध्ये असते. ये ना आता ए. कसं वाटलं ओव्हरऑल एक्सपिरियन्स? एक नंबर. मूर्ती आवडली? नाथ खोळा. हा ही वाली खतरनाक आहे. ते स्ट्रक्चर येतील वेल्वेट टाईप म्हणजे ते वेल्वेटचे कसे असतात मूर्त्या. ह्याच्यापेक्षा हा डार्कच आहे. हा फोटो लाईट रात्री घेतलेला आहे. अच्छा रात्री घेतल्यामुळे हा असा इफेक्ट आहे मूर्तीवरती. अच्छा म्हणजे डार्क असेल ना. मला डार्कच पाहिजे. आल्यावर ब्लॉग बनवलं का तू? अर्धाच ब्लॉग बनवतो. दादाला पण माहिती आहे की आता जाताना याची काय करेल सायलेंट बॉय. ॲज पर शिकवण. कपालावरती पण ओम ऍक्च्युली बरोबर प्रकारे सांगतो केली. मूर्ती बुक झाली आपली. आणि डोळ्यांचा फक्त तुम्हाला सांगितलं. जी जी रिक्वायरमेंट आहे ती आम्ही सर्व घेतली आहे फुलफिल करून. तिसरा नाव काय तर फायनली आपल्या मूर्तीचं सिलेक्शन झालेलं आहे. आम्ही दाखवली नाही कारण की आता दाखवली तर मग ते मजा नाही ना. दाखवत नाही. हां सो भाव आपला पहिल्यांदा आला तर ओव्हरऑल तुला कसं वाटलं एक्सपिरियन्स? खूप छान. खाली आहे ना हातमध्ये वरचं. सॉरी खूप छान कलेक्शन आहे. लोकेशन टाकलं ना? लोकेशन टाका. लोकेशन तुम्हाला
व्हिडिओमध्ये दिसेलच. ओके. आणि इथे जर तुम्हाला मूर्ती बुक करायची असेल तर तुम्हाला हे मेमध्येच यावं लागेल, कारण की नंतर इथे भरपूर त्यांच्याकडे भरपूर क्राऊड असतो. आता माझं पण असं झालं, मला मूर्ती आवडली, घरच्यांनी पसंत केली हां, आणि नंतर जेव्हा त्याला फायनल करायला गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं 2च पीस होते आणि दोन्ही पण बुक ॲक्च्युली झाले. भेटले असते, पण त्यांच्याकडे काम भरपूर आहेत, होलसेलच्या मूर्त्या पण त्यांना डिलिव्हर करायच्या आहेत. सो ओव्हरऑल खूप मजा आली. आम्ही आतमध्ये जेवढं शूट करता येईल तेवढं केलं. जरा बोलायला मिळालं नाही, कारण की दादासोबत ते थोडंसं मूर्तीचं सिलेक्शन करत होतो आणि व्हरायटीज कशा ऑलमोस्ट बुक झाल्या होत्या. सो भावाला कसं वाटलं? भावा, आपली मूर्ती कशी आहे? अरे एक नंबर, हां, एक नंबर. कसं वाटलं तुला? मस्त. तुझं जेव्हा लग्न होईल तेव्हा तू इथे असेल आमच्यासोबत हां, बुक करायला. बुक करायला, मूर्ती बुक करायला. डोळे एक साथ वगैरे, नंबर. आखणी वगैरे कशी वाटली? एक साथ जाओ. हमर लेके आएंगे भाई. हमर लेके आएंगे. गाड़ी है, गणपति फुल ये क्या हमारा हमर हमर. तो दिखा हमर अपना रेड तर कलर का हमर. तुम्हाला जर इथं बुकिंग करायची असेल तर तुम्हाला तर तुम्ही मेमध्ये येऊ जा. शकता मितेश कला आर्ट्स. त्याचा नंबर पण आणि हां, पण ते तुम्हाला यावं लागेल मेमध्येच. तर तुम्हाला मूर्ती तुम्हाला पाहिजे जशी हवी तशी भेटेल. चॉईस पण खूप आहे. किती मोठं आहे Choice, त्याचं. घर छोटं, कारखाना मोठा आहे. नाही नाही, तो बोला ना पुढच्या वर्षी त्यांनी, आणि पुढच्या वर्षी कारखाना शिफ्ट करणार आहेत ते थोडा नवीन. हां, कारण की ते बोलत होते की स्पेस छोटा पडतो इथे. एवढा मोठा हां, फर्स्ट फ्लोर. एवढा मोठा हा त्यांच्यासाठी छोटा आहे, पण आमच्यासाठी भरपूर मोठा होता. बघ ना वरती पूर्ण तर floor आहे. त्यांचा एरिया मोठा अजून करणार आहेत. मूर्ती न दाखवण्याची कारणच ती होती, कारण दाखवली तर मजा राहणार नाही. मग काय मजा, एक्साइटमेंट. एक्साइटमेंट लेवलच जाईल. पण तुम्हाला मी थोडंफार दाखवली येते काय काय मूर्त्या कलर्स केल्या होत्या त्या. आपण ऍक्च्युअली त्यांना व्हाईटवाली मूर्ती दाखवली असती. हे डिझाईन आहे, कलर तुम्हाला नंतर. हा लेटेस्ट लास्ट इयरला आपण घेतली होती, दाखवलेच. पण ठीक आहे, जास्त जाऊ दे. आपलं मूर्ती सिलेक्शन तर आपण निघूया. जाताना बघूया कुठे वॉटरफॉल वगैरे काय आहे का, मजा करूया. ओव्हरऑल जाताना बघा कसा एक्सपिरियन्स आहे. हे काय झालं ना, पाऊस होता तेव्हा. हा, मॅटर आता काम संपलं, माझी छत्री विसरून जायची. निघे त्याच्या Short मध्ये अपमान. शॉर्ट मध्ये अपमान. तसं पण तो पुण्याचा आहे, मला आवडत नाही. दलिद्री असतात पुण्याची. थांब ना, थांब. हे बघा, नितेश कला आर्ट्स. फोन नंबर पण तुम्हाला दिसतोय. जरी तुम्हाला इथून मूर्ती हवी असेल आत्तासुद्धा, तरी तुम्ही फोन करून एकदा विचारू शकता जर तुम्हाला मूर्ती हवीच असेल. फायनली आपण आलोय गाडीत परत. ना लागत. ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम आपलं झालेलं आहे. मूर्तीचं बुकिंग आपण केलेलं आहे. पाहिजे तशी हवी तशीच मिळाली आहे. कलर ऑप्शन केले आहेत आम्ही. 4-5 मूर्तींचे कलर्स बघून ते कॉम्बिनेशन करून सांगितलं की आम्हाला हे हवं आहे, ते नको आहे. आणि भावाला जे मूर्तीच्या रिक्वायरमेंट होत्या देता घेता हात उजवा पाय ना, उजवा पाय खाली टेकलेला आणि सोड छातीला चिकटलेली. ओव्हरऑल अशी त्याच्या विषयाने काहीतरी त्याला हातावरती ओम नको, श्री नको, ओम हवं ना तुला. हां, म्हणजे जे तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल ना तर इथे तुम्ही करू शकता. तर सॅटिस्फॅक्शन झालं तुझं वर ते ना इथं आलो तर आपण. बिग थम्सअप तुम्हाला मी दाखवलं, तिथे बोर्ड दाखवला, फोन नंबर पण दाखवला, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःहून इथे बुक करू शकता. और त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट करून तुम्हाला फोटो पाठवत बसणार नाही. हां, कारण की खूप बिझी आहे. बघा, हा समोर टेम्पो लागलाय. हीच गाडी भरायची त्यांना आता. त्यांचं तेच घाई गडबड चालू होती. त्याच्यामुळे ते दादा बोलला की आता बस झालं, तुम्ही निघा. तुमचं झालं असेल तर. अंकुशने मगाशी दिली समोसा किलवला आपल्याला, काय? नाश्ता दिला. अंकुश अजून काहीतरी बोललं. मला ऑफिसला सोडा. तर आपल्याला नाश्ता देणार आहे जाताना. आता तो नाश्ता करताना भेटू एकदा, बघूया काय देतोय तुम्हाला दाखवूच आम्ही. केळं दे ना, केळाचं केळ चालेल, केळं पण प्रोटीन असेल त्याच्यामध्ये. प्रोटीन. भावाने जिम लावले माझी. हां, जिम लावा. भावाची जिम काय संपली?
माझी मेंबरशिप संपली पण जिमला काय गेलो नाही. वर्षाची मेंबरशिप संपली, ती फोन करून बोलते मला, अरे यार ये रिन्यू कर. तिला का तुला एवढं आणायचंय परत? चॉकलेट बॉय ना चॉकलेट आपला भाव हा चॉकलेट बॉय. ऑफिस मध्ये पण चॉकलेट बॉय, चॉकलेट देतो आणि चॉकलेट बॉय बनतो. चॉकलेट बॉय नाही आम्ही हा? जाते माहोल माहौल बॉय. हे बोलू शकतो भाई जिधर खडा उधर माहौल बना गया, बन गया. होतोय. हम खडे तो सरकार से बडे. सरकार से बडे. शेवटी काय आहे, नाव काय आपलं भाई? पाटील आहे. पाटील. यांच्यासारखं तेवढी आला, आला, silent आला, जागा. आला, आला, आला. पाटील आला, पाटील आला. तर अशा प्रकारे आपण आपल्या एरियामध्ये पोहोचलोय. आपण खूप सारी धमाल करणार होतो, मजा करणार होतो. भावाला ऑफिस मधून कॉल आला, अर्जंटली जावं लागते त्याला. सो मजा बन गई सजा, हम जाएंगे अभी घर पे. घरी जाऊया तर ओव्हरऑल ब्लॉगचा एंड इथेच करूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जेव्हा आपण मूर्ती आणायला जाऊ, किंवा आमचा अजून एक प्लॅन आहे ना आपला. हा, नंतर अजून review एक करू. प्लॅन आहे, रिव्हील नंतर करू. आम्ही डायरेक्टली त्या प्लेस वरती गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू. लवकरला थोडंच पाहिजे. हा पुढचा ब्लॉग काय लेट होणार नाही, लगेचच येईल तो ब्लॉग आपला. तर हसत राहा, खेळत राहा, मजा करा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला बिग थम्स अप लाईक करा आणि शेअर करा. हे